पेटला वनवा क्रांतीचा या मराठी चित्रपटाचं पहिला शो आपल्या शंकर टॉकीजमध्ये सुरू होत आहे आणि त्या अनुषंगाने माननीय खासदार साहेब आणि इतर मान्यवर, मी या ठिकाणी नवीन असल्यामुळे मला कुणाच्या नावाची माहिती नाही, मी या चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक या नात्याने सर्वांचं शब्दसन्मानाने स्वागत करतो आणि साहेबांचं सुद्धा या ठिकाणी गुच्छ देऊन स्वागत करतो. त्यांनी स्वीकारावं. एक आमच्या विनंतीला मान देऊन हे चित्रपटासाठी आम्हाला एक बरोबर ओळखलं, पण ह्या तात्याला अजून ओळखलं नाही. अच्छा, म्हणजे तुमच्या सांगण्यावरून यांनी हे केलं तर? अरे पोलीसही आमचे, वकीलही आमचे. जीव तुझ्यावर जडला सख्या रे, जीव तुझ्यावर जडला, जीव तुझ्यावर जडला सख्या रे, जीव तुझ्यावर जडला. अरे 75 वर्ष झाली हा देश स्वातंत्र्य होऊन, तरी आपल्या गावातील सलामी आणि गुलामी अजून गेलीच नाही बघ. सिद्धार्थ, हे बदलणं आपोआप होत नसतात रे, ते आपल्याला करावे लागतात. पण मला भरोसा आहे सरकारवर. असं सरकारवर भरोसा आहे, नवऱ्यावर भरोसा नाही. देवाची शपथ साहेब, आम्ही गुन्हेगार नाही साहेब, आम्ही गुन्हेगार नाही. दुःख करू नकोस, दुःखाचे मूळ कारण शोधून काढ. गावा गावाशी जागवा, भेदाभेद समूळ मिटवा, लावा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. पुढच्या महिन्यात ग्रामपंचायतची निवडणूक आहे, तेव्हा आपण तात्याला किंवा तात्याने उभा केलेल्या उमेदवाराला मतदान करायचं नाही. आखरीच्या दिवशी दारूची पावटी आणि मटणाची बोटी भेटली की सगळे लोक बदलतात. जा सांग जा बाबाला, आजपासून आम्ही मेलेले ढोर ओढणं सोडलंय म्हणून. जा सांग. तात्यासाहेब, कसं घडलं हे? पुन्हा एका गरीब कास्तकाराने स्वतःला संपवलंय. हे असंच चालत राहील. अरमी लावण्याची खान अवघ्या महाराष्ट्राची शान, अरमी लावण्याची खान अवघ्या महाराष्ट्राची शान. सुकराम, मी तुम्हाला विचारते, तुम्ही सिद्धार्थला सर्जेरावांची हत्या करताना पाहिलं का, हो की नाही? पोट्टीले घराच्या बाहेर येऊ द्या, रस्त्यावर जाऊ द्या, पट्टी आहे. मग टाका गाडी आणि घेऊन जाऊ गावाच्या बाहेर आणि मग करा डांग चिकन. पोराने ऐकलं तर बरं तुझ्या, नाहीतर गाठ तात्यासाहेब देशमुखाशी आहे त्याची. तुझा वणवा होईल तात्या, लक्षात ठेव, तुझा वणवा होईल. इतिहास कधी मिटत नाही. त्याग आणि बलिदानाचा हा जळता देह माझा नाही, हा तर पेटला वणवा क्रांतीचा. पेटला वनवा क्रांतीचा याचा विधिवत शुभारंभ आज शंकर टॉकीज येथे आमच्या सर्व मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला. मी या चित्रपटाचे निर्माते आणि आमचे उपजिल्हाधिकारी खडसे साहेब यांना सुद्धा मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा कथा या ठिकाणी निर्माण केली आणि लोकांमध्ये एक जागृतीचं काम या सर्व मंडळींनी केलेलं आहे. त्या निमित्तानं यवतमाळ वाशिम लोकसभेचा खासदार या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि विचार देणारा चित्रपट या ठिकाणी त्यांनी निर्माण केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं की शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा.
त्याच्यामध्ये शिकल्यानंतर मनुष्याचा फायदा स्वतःसाठी न करता तो समाजासाठी झाला पाहिजे आणि समाजाच्या लोकांसाठी त्याचा मधून उद्धार झाला पाहिजे. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आज संपूर्ण जगामध्ये आपल्या शिक्षणाचा फायदा घेऊन लोकांमध्ये वैचारिक क्रांती त्या ठिकाणी निर्माण केली. मी या सर्व मंडळींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार. पेटला वनवा क्रांतीचा या चित्रपटाचे निर्माता मुकुंद नितोने साहेब ते आमच्या सोबत आहे आणि या चित्रपटात शिक्षणासाठी खूप काही चांगल्या गोष्टी यांनी निर्देशन केले आहे. त्यामध्ये माननीय खडसे साहेब हे सुद्धा यांनी सुद्धा कलेक्टरचा रोल हा त्याच्यात केलेला आहे आणि अशा प्रकारचे शिक्षणाप्रती जागरूकता देणारे चित्रपट हे वारंवार चित्रशाळेत यावे याकरता लहान मुलांना किंवा विद्यार्थ्यांना यातून काही बोध घेण्यासारखा आहे. तर सर्वांनी हा बोध निश्चितच घ्यावा आणि अशी चित्रपट निर्मिती मुकुंद साहेब तुम्ही करतच राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज दिनांक 10 तारखेला 10 एप्रिल 2026 ला आम्ही वनवा हा पिक्चर पाहण्यासाठी इथे आलेला आहोत. आजच 12 वाजता ठीक 12 वाजता या सिनेमाचं या चित्रपटाचं उद्घाटन झालेलं आहे खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या हस्ते आणि त्यांच्या शुभ हस्ते आणि मी नगराध्यक्ष या दिग्रजची पहिली नागरिक या नात्याने मी सुद्धा इथे शुभारंभासाठी उपस्थित होते. वनवा हा पिक्चर पाहिल्यानंतर असं वाटते की आधीचा काळ कसा होता आणि खरोखरच आधीच्या काळाशी जर आपण तुलना केली तर आताचा पिक्चर हा खरोखरच पाहण्यासारखा आहे. आपल्या सर्व लोकांनी दिग्रस मधल्या सर्वांना मी आवाहन करते की यांनी हा पिक्चर चित्रपट नेहमी आवर्जून पाहावा अशी मी सर्व दिग्रसवासियांना विनंती करते की त्यांनी हा पिक्चर पाहिल्यानंतरच त्यांना हे लक्षात येईल की या पिक्चर मध्ये काय आहे आणि काय बोध घेण्यासारखा आहे. यांचे जे निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत ते आमच्या सोबतच आहेत. यांना मी खरंच खूप खूप धन्यवाद देते की हा पिक्चर काढल्याबद्दल